काल मी बोललो होतो की कालपर्यंत हवामान अंदाजबद्दल माहिती टाकणार म्हणून काही कारणास्तव व्हिडिओ टाकण्यात टाईम मिळाला नव्हता. ठीक आहे, तरी पण आज तारीख आहे 19/11/2025. थंडी आपल्याला एकदम कमी होणार नाही आहे. 21 तारीखपर्यंत थंडी राहणार आहे आणि सांगायचं म्हटलं तर 23-24 या कालावधीत हलके ते मध्यम स्वरूपाचा आपल्या सांगली जिल्ह्यात जत तालुका, बिजापूर जिल्हा, बागलकोट जिल्हा, इंदापूर, पंढरपूर, अकलूज या भागातसुद्धा हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तरी पण थोडक्यात अंदाज करीत आहे. अनेक विशेष कारण की या पावसाचा अचानक निर्णय म्हणजे आपल्या तमिळनाडू आंध्राच्या बॉर्डरवर चक्रीवादळ स्थिती चालू आहे. काय अजून निर्णय घेईल काय सांगता येत नाही. त्यासाठी आपल्याला बघावं लागेल. हे जर कंटिन्यू असेल तर काही अडचण नाही. उद्या जर अचानक हवामानात बदल झाल्यास तर आणखी परत एकदा व्हिडिओद्वारे माहिती देण्यात येईल. त्यासाठी थोडक्यात धन्यवाद. आणखीन एक सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे पाऊस सर्व दूर होणार नाही, क्वचित ते तुरळक ठिकाणीच होणार आहे. त्यासाठी द्राक्ष व डाळिंब बाग इतर पिकांनी पूर्व मशागती जे काय तुमचे व्यवस्थित आहे झाकून घेणे पिणे इतर आपण शेतकरी विचार करून त्या बेताने आपले कामे करा. ठीक आहे. प्रत्येक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला गोविंद गळवे या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटी दाबा. प्रत्येक अनुभवी शेतीविषयक हवामान अंदाजक काय चालू घडामोडी पूर्ण सर्व ॲडव्हान्स, कोणाची कॉपी नाही काय नाही, स्वतः अभ्यास घेऊन व्हिडिओ मी अपलोड करत असतो. त्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे. असेच मला सपोर्ट करा. धन्यवाद. मी तुमच्या शेतकरी हितासाठी कायमचा आहे. कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याचा नुकसान होऊ देणार नाही हे मात्र मी 100% हमी देतो. धन्यवाद.